शोभून दिसतोय भीमासंग माझ्या रमाईचा तो मुकडा, किती शोभून दिसतोय भीमासंग माझ्या रमाईचा तो मुकडा. असं सोन्यानं मडवून घडवून दिलं ते घरदार, असं सोन्यानं मडवून घडवून दिलं ते घरदार. नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार. नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार.
जय भीम नवबुद्धाय। आज आपण मायबापास अभिवादन करायला हॉलमध्ये उपस्थित आहात। आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या संगीतमय प्रबोधनाच्या कार्यक्रमाचा आपण आनंद घेत आहात। आपण ज्या स्मारकासाठी सहकार्य केलं आहे, आपण या कार्यक्रमाचे पास घेऊन आपण स्मारक निर्माण कार्याला सहकार्य केलेलं आहे। आपण बघू शकता की आपण आतापर्यंत केलेल्या सहकार्यातून स्मारकाचं काम कुठपर्यंत झालेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल। आतापर्यंत समितीने ज्या ज्या संकल्पना राबवल्या त्या संकल्पनेतून जो निधी जमा झाला त्यातून आपण आतापर्यंत 50% काम केलेलं आहे। 10,000 स्क्वेअर फूट हा संपूर्ण परिसर आहे। या परिसरामध्ये सुंदर असं गार्डन आपण बघू शकता। आता वॉल कंपाऊंडचं संपूर्ण काम या ठिकाणी झालेलं आहे। आपल्याला संपूर्ण सुंदर असं गार्डन म्हणजे आल्यानंतर समाधान वाटेल असं गार्डन या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। पार्क बघायला मिळेल। या ठिकाणी बौद्धवृक्ष आहे। इथं बाबासाहेबांनी रमाईला जो मार्ग सांगितला होता बुद्धाचा, तो मार्ग या ठिकाणी आपल्याला एक संदेश या ठिकाणी देण्यात येणार आहे। हे संपूर्ण स्मारक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात। हे सर्व आपल्या आर्थिक आणि श्रमिक दानातूनच संपन्न होत आहे। समितीचे सर्व मुख्य समन्वयक आपल्यापर्यंत पोहोचले आणि आपण त्यांना जे आर्थिक सहकार्य केलेलं आहे त्यातूनच हे काम आतापर्यंत संपन्न होत आहे। आपण संपूर्ण काम या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। स्मारकाचा उपयोग प्रत्येकासाठी झाला पाहिजे। आपलं मोठं विहार या ठिकाणी बुद्धभूमी आहे, म्हणून आपण एक ओपन स्पेस म्हणजे इथं आपल्याला 250-300 लोकांचा कार्यक्रम एकत्र घेता येईल। विविध घटकात सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करतात त्या प्रत्येकाला या स्टेजचा वापर करता येईल। त्यांचे कोणतेही कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करता येईल त्या उद्देशाने आपण हा स्टेज या ठिकाणी भव्य केलेला आहे। त्यासमोर ही जागा आपण ठेवणार आहोत सिटिंग अरेंजमेंटसाठी। आपण बघू शकता या ठिकाणी हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, हे राजगृहाची प्रतिकृती आपण या ठिकाणी बनवणार आहोत। राजगृहाचा प्रवेशद्वार फक्त आपण या ठिकाणी घेणार आहोत, कारण की माता रमाई ज्यावेळेस राजगृहात गेल्या त्यानंतर त्यांचा जास्त वेळ राजगृहाच्या प्रवेशद्वारावर त्या वाट बघत बाबासाहेबांची राहिलेला आहे, म्हणून त्या उद्देशाने आपण ह्या राजगृहाचा प्रवेशद्वार या ठिकाणी दाखवणार आहोत। हा संपूर्ण स्पेस आपण बघू शकता। हे संपूर्ण काम आत्तापर्यंत लोकवर्गणीमधून संपन्न झालेलं आहे आणि पुढीलही काम 50% आपल्या सर्वांच्या आर्थिक श्रमिक सहकार्यातून संपन्न करायचा आहे। हा संपूर्ण परिसर आपण बघू शकता। तर मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करेल, आव्हान करेल की पुढील कामासाठी आपण सर्वांनी जसं शक्य होईल तसं आर्थिक श्रमिक सहकार्य करा, वस्तू स्वरूपात दान करा। सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक निर्माण कार्याला आपण सहकार्य करा।